नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, सध्या धोंड्याचा महिना चालू आहे, ज्याला आपण अधिक मास म्हणतो, पुरुषोत्तम मास म्हणतो, मल मास म्हणून देखील म्हणतो. या अधिक महिन्यात आपण अधिकाधिक व्रत, उपासना, व्रत वैकल्य ह्या गोष्टी करत असतो. त्याचप्रमाणे दान, धर्म, गरजूंना अन्नदान, वस्त्रदान, दीपदान या गोष्टी देखील करत असतो. या अधिक महिन्यामध्ये, या धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाला धोंडे देण्याला महत्त्व असतं, म्हणजेच वाण देण्याला देखील महत्त्व असतं. आता हे वाण आपण जावयाला देतो, त्याचप्रमाणे आपण हे वाण आपण इतरांना देखील देत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला ह्या धोंड्याच्या महिन्यात कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाईला देखील हे वाण नक्की द्यायचं आहे. अधिक मासामध्ये वाण देणं हे अधिक पुण्यदायी मानलं जातं. दीपदान करणं देखील पुण्यदायी मानलं जातं. या अधिक महिन्यात देवीची देखील ओटी भरली जाते, त्याचप्रमाणे आईची देखील ओटी भरली जाते. त्याचप्रमाणे हा संपूर्ण अधिक महिना, या संपूर्ण महिन्यात आपण गाईची देखील सेवा करत असतो. या संपूर्ण महिन्यात गाईची केलेली सेवा आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करून देत असते. आणि म्हणूनच अधिक मासात गाईला वाण देणे हे अत्यंत पुण्यदायी आणि शुभ मानले जाते. गोमाता ही लक्ष्मी स्वरूप मानली जाते. अधिक मासात गायीची सेवा केल्याने घरात सुख, समृद्धी, धनलाभ आणि सकारात्मक ऊर्जा येते. अधिक मास हा भगवान विष्णूंना प्रिय असलेला महिना आहे. या महिन्यात केलेले दान, जप, पूजा आणि गोसेवा अनेक पटींनी फळ देत असते. गायीमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो, अशी ही आपली धार्मिक भावना आहे आणि धार्मिक मान्यता देखील आहे. गायीला वाण दिल्याने पितृदोष, आर्थिक अडचणी आणि घरातील नकारात्मकता दूर होते. त्याचप्रमाणे गोमातेची सेवा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात कधीच आपल्याला धनधान्याची कमतरता पडत नाही. आता गायीला वाण कधी द्यावे, वाण काय द्यावे हा प्रश्न आपल्याला पडला असेलच. तर बघा, याच विषयीची माहिती आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी जर का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलेलं नसेल तर श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा. बघा, अधिक महिन्यामध्ये आपण गाईला आपल्या यथाशक्तीनुसार आपण रोज वाण म्हणून काही ना काही देऊ शकतो. त्याचप्रमाणे तुम्हाला जर का रोज गाईला चारा किंवा गोग्रास देणं शक्य नसेल तर तुम्ही या अधिक मासामध्ये, अधिक मास 15 जूनपर्यंत असणार आहे, अधिक मास संपेपर्यंत किंवा संपण्याच्या आधी तुम्हाला गाईला ह्या वस्तू किंवा हे तुम्हाला वाण म्हणून द्यायचं आहे. आपण वाणासाठी धोंडे बनवतो. बघा, जर का तुम्ही घरात धोंडे बनवणार असाल तर ते धोंडे तुम्हाला गाईला वाण म्हणून द्यायचे आहे. आता हे तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकतात, जसं की एकादशीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, त्याचप्रमाणे शुक्रवार, मंगळवार, गुरुवार हे सर्व दिवस चांगले आहेत. तुम्ही जर का घरात कोणाला पाहुणचारासाठी जेवायला बोलावलेलं असेल, लेक जावयाला जेवायला बोलवलेलं असेल, तर त्यावेळेस आपण घरात स्वयंपाक हा बनवत असतो, धोंडे देखील बनवत असतो. मग तेव्हाच तुम्ही गाईला हे वाण देऊ शकतात. गाईसाठी तुम्ही वेगळे धोंडे बनवून ठेवायचे आहे आणि तुम्ही त्या दिवशी तुम्हाला जसा वेळ भेटेल त्यावेळेत जाऊन गाईला तुम्हाला हे धोंडे जेवू घालायचे आहे. आता गेल्यानंतर तुम्हाला एका लोट्यात पाणी न्यायचं आहे, थोडंसं हळदी कुंकू न्यायचं आहे आणि हे जे धोंडे आहेत हे घेऊन जायचे आहे. गाईच्या पायावर पाणी ओतायचं, गाईला हळदी कुंकू लावायचं, गाईला हाताने हे धोंडे खाऊ घालायचे. असं म्हणतात, जर का गाईला आपण आपल्या हाताने खाऊ घातलं तर आपल्या हातावर ज्याही काही दुर्भाग्याच्या रेखा आहेत त्या सौभाग्यात प्रकट होत असतात, सौभाग्यात बदलत असतात आणि म्हणूनच आपण आपल्या हाताने गाईला खाऊ घालायचं आहे. जर का तुम्हाला धोंडे करणं शक्य नसेल किंवा तुम्ही कोणाला जेवायला बोलवलं नाही आणि तुमच्याकडे ते केलंच नाही तर तुम्ही ते गाईला वाण देण्यासाठी बनवू शकतात. किंवा मग तुमच्याकडे जो पण स्वयंपाक केला असेल त्यातली तुम्ही पुरणपोळी असेल तर पुरणपोळी तुम्ही गाईसाठी खायला घालू शकतात. जर तुम्ही पुरणपोळी जरी केली नाही किंवा तुमच्याकडे वेळच नाही, तुम्हाला करायला जमलं नाही, तर मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरात जी साधी चपाती बनवणार आहात त्यातली एक चपाती, पहिली चपाती तुम्ही त्याच्यावर गुळाचा खडा ठेवून तुम्ही ती गाईला खाऊ घालू शकतात. या व्यतिरिक्त तुम्ही गाईला हिरवा चारा खाऊ घालू शकतात, पिवळी केळी तुम्ही खायला घालू शकतात. त्याचप्रमाणे चण्याची डाळ आणि गूळ हे देखील तुम्ही गाईला खाऊ घालू शकतात. किंवा नुसती चण्याची डाळ तुम्ही थोडीशी भिजत ठेवा अर्धा तास आणि ही भिजवलेली चण्याची डाळ
आणि थोडासा गूळ तुम्ही गाईला खाऊ घालू शकतात. गाईला हिरवा हरभरा किंवा भिजवलेला हरभरा गाईला खाऊ घालतात. धनवृद्धीसाठी देखील हे उपाय उपयुक्त मानले जाते. त्याचप्रमाणे तुम्ही नुसता गूळ, नुसता हिरवा चारा गाईला खाऊ घालू शकतात. आता ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही करू शकतात. घरातील अन्नधान्य यामध्ये कधीच कमतरता यामुळे पडत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही गाईला तुमच्या घरातील थोडेसे गहू किंवा तांदूळ खायला घालू शकतात. मुठभर गहू किंवा तांदूळ तुम्ही दान करणे देखील शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख, शांती ही येत असते. आता गाईला तुम्ही फळांमध्ये तुम्ही पिवळी फळे किंवा इतर कुठलं फळ गाईला खाऊ घालू शकतात. अधिक मासात तुम्ही गाईला वाण कधीही देऊ शकतात. आता गुरुवार, शुक्रवार, एकादशी, पौर्णिमा हे दिवस शुभ मानले जातात. आता गाईला वाण देण्याची पद्धत तुम्हाला सांगितली. सकाळी थोडं लवकर उठायचं, आंघोळ करायची, स्वच्छ कपडे घालायचे, घरातील देवपूजा करायची आणि सांगितलेल्या गोष्टी जाऊन आपल्याला गाईला वाण द्यायचं आहे. त्यानंतर गाईसमोर हात जोडून प्रार्थना करायची आहे. हे गोमाते, आमच्या घरात सुख समृद्धी नांदू दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला गाईच्या उंचवट्यावरून प्रेमाने तुम्हाला हात फिरवायचा आहे. बघा, गाईला ह्या दिवसात खराब किंवा शिळे अन्न देऊ नये. गाईला त्रास होईल असे काही करू नये. शक्य असल्यास पाणी आणि हिरवा चारा देखील तुम्ही देऊ शकतात. अधिक मासामध्ये जर का आपण गाईची सेवा केली, गाईला चारा दिला किंवा गाईला वाण म्हणून ह्या वस्तू खाऊ घातल्या, तर यामुळे भगवान श्री हरी विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात. गोसेवा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते. घरातील यामुळे दरिद्रता दूर होते आणि अधिक मासातील हा सगळ्यात सोपा आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय छोटासा उपाय आहे. अधिक मासामध्ये केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही आणि आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे अधिक मासात सर्वात पुण्यदायी ही गोसेवा आहे आणि ती आपण आवर्जून आपल्या यथाशक्तीने आपल्या परीने करायची आहे. धन्यवाद.